मस्त. पण ना आपले जे मित्र आहेत, पत्रकार मित्र आहेत, अजय परचुरे भाऊ आपला. येस, त्यांनी एक सुंदर लेख लिहिलाय फेसबुकवर राजा शिवाजीला घेऊन, की चित्रपट रिलीज तर होऊ द्या, मग तुम्ही त्याला नावं ठेवा. एखादा ट्रेलर बघून किंवा एखादं गाणं बघून त्याच्यावर तुम्ही नेगेटिव्ह कमेंट करताय किंवा तुम्हाला ते नाही आवडत आहे किंवा नाही पटत आहे, रितेशचा राजा शिवाजी चालणार नाही असं खूप जणांचं मत आहे. पण तुम्ही पाहिलाच नाहीये ना अजून चित्रपट, तुम्ही त्याच्या आतली मेहनत नाही पाहिली, तुम्ही ती गाणी नाही पाहिली आहेत अजून सगळीच, तुम्ही पूर्ण चित्रपट नाही पाहिलाय. तुला काय वाटतं की फक्त ट्रेलर बघून काही प्रेक्षक इतके रिॲक्ट होतात आणि मग त्यातलेच काही प्रेक्षक असतात जे इन्फ्लुएन्स होतात. काही प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणजे हे कमेंट्स इतके नेगेटिव्ह आहेत ना, मग हे सगळं वाईटच असणार आहे. तुला काय वाटतं या सगळ्या विषयाला घेऊन? नाही म्हणजे कमेंट्सवर आपण गेलो असतो तर मग आपण आयुष्यात काहीच करू शकलो नसतो. म्हणजे आपल्या एका चांगल्या फोटोखाली पण वाईट चांगलं येतात ना. त्यामुळे ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही नसतं. तूच बोललीस की सिनेमा आल्यावर बघेलच, पण त्या कमेंटमुळे काही घडत नाही. म्हणजे मी मतं आहेत ना, सोशल टाकलं, कोणतरी आवडलं कोणतरी नाही आवडलं, तर जे आवडले त्यांच्याकडे बघूया, नाही आवडलं त्यांना कुठे येतं, झोपेचं सांगितलेलं माणसाला उठवता येत नाही ना. तसं त्यांना ते त्यांचं मत आहे ते त्यांनी मांडलं, पुढे जाऊया आपण. कोणतरी आवडलं आपण थँक्यू बोलतो, कोण नाही आवडलं थँक्यू बोलतो, चला पुढे जातो. आपण त्याच्यावर चर्चा करत बसण्याचा अर्थ नाही आहे. कारण तू म्हटल्यापर्यंत जी मेहनत घेतली, जी गोष्ट घेतली ती येऊ दे. आल्यानंतर चालेल किंवा नाही चालेल ना. आता तो आवडलं, खूप लोकांना आवडलं तर चालेल, नाही नाही आवडलं नाही आवडलं तर नाही चालणार. पण ते हे आत्ता जे चाललंय ना त्याला कोणीच मी तर लक्षात देत नाही अशा कमेंटना. तर तू मला असं वाटतं की तू तुझं काम करतोयस, तुझ्या कामाने पुढे चाललायस, तू काम करत राहा. एक खूप त्या पर्टिक्युलर सिनेमाबद्दल काय का रितेश सरांचा सिनेमा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सिनेमा केलेला आहे, तर तो सिनेमा येऊ दे. तू म्हटल्याप्रमाणे तो कसा झालाय बघा, आपण त्याच्यावर बोलू. पण ह्या कमेंट्सबद्दल आपण जास्त रिॲक्ट करण्यात काय अर्थच नसतो. तुला मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं मत म्हटलं गेलं पुढे, त्यांना नाही आवडलं की तुला त्याला आवडलं त्याला. आणि मग तुला माहिती आहे का, आपण म्हणजे खूप वेळा होतं आपलं काही नसतं, आपण आपलं काम केलं, आपण ते प्रामाणिकपणे. हे सगळं का होतं, आपण मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करावं म्हणून होतं. ह्याच्या अगोदर पण 4-5 सिनेमे मराठी आले, ते चाललेत नाही चाललेत ना. हा सिनेमा येणार, हा दो चालेल किंवा दो नाही चालणार, तो त्या सिनेमाचं नशीब आहे. त्या प्रोसेसने लोक पुढे जात आहेत. एखादा पिक्चर आला ना की त्याच्यावर समजा अंकिता लिहिलं असं असं, मग सिद्धार्थ असं असं, मग त्या कमेंट करायला तेच लोक भांडत बसतात माहिती आहे त्यांच्यामध्ये. कारण त्यांना काय आहे, त्यांना त्यांचं मत त्यांचं मत तिथे मांडायचं. कारण तो सोशल मीडिया आहे, ओपनली मांडलं, आपण नाही जास्त लक्ष द्या त्याच्याकडे. म्हणजे मला असं वाटतं की जो तिकीट काढून थिएटरमध्ये जाईल, पैसे देऊन तो पिक्चर बघून येईल, त्याला जर नाही आवडलं ओके, नाही आवडलं ओके, त्याला हक्क आहे बोलण्याचा. आम्ही नंतर छान करू काहीतरी, किंवा आवडणार आहे मस्त पिक्चर असं होऊ शकतं ना. इतकं अगदीच. सिंपल आहे. वा. खरं प्रत्येक सिनेमाला छापाकाट असतोच ना. काही लोकांना होतं, काही लोक. मला असं वाटतं की त्याच्यात म्हणजे कुठला सिनेमा बघितल्यानंतर प्रीमियरलाच भेटतात ना आपले लोक. काही लोकांना खूप आवडतो, अरे काय पिक्चर. काही लोक होतात इट वॉज गुड, बट ते कलर आणि हे सोड, ही तर अशीच काय म्हणतात ती अशी सोशल मीडियावरची पोरं ज्यांना त्यांनी बघितलं ते कमेंट देतात. अगं आजकाल म्हणजे हे आपण बोलायला नाही पाहिजे, मी कोणाला जज नाही करत, पण जे क्रिटिक्स आहेत यूट्यूबवरचे वगैरे, ते कलर पॅलेट आणि द कॉस्ट्युम्स अँड साडीज अँड ऑल ह्याच्याविषयी बोलतात गं. मला असं वाटतं की कुठल्या तरी दिग्दर्शकाने एखाद्या सिनेमाचं रिव्ह्यू करणं किंवा काहीतरी गोष्ट सांगणं, हे मला पटेल की त्याचा अनुभव आहे. काही लोक येतात की नाही, मी आता रिव्ह्यू करायला सुरुवात केली यूट्यूबवर, मी पिक्चर बघून आले किंवा पिक्चर बघून आलो किंवा आम्ही पिक्चर, कारण ते खूप लोक करत, आणि मग आम्हाला छान वाटलं, मस्त वाटलं, छान वाटलं, आणि आम्हाला हे त्यांनी असं केलं तसं केलं, असं ते बोलतात. तर मला कधी कधी ते असे लिंक येतात ना नाटकाचे, सिनेमांचे रिव्ह्यूसाठी. चांगलं बोलतं नटाला आवडतंच, वाईट बोललं तरी नटाला आवडतं, कारण आम्हाला पण आमची पण ते कुठल्या पद्धतीने मांडताना हे पण खूप महत्त्वाचं. काय वेळेला ना सूरच निगेटिव्ह असतो. करेक्ट. म्हणजे ते सूरच असे करतात. तर मला असं वाटतं की ओके फाईन, हे त्याचं मत आहे, हे त्याच्या मताने काही सिनेमाला म्हणजे काय असतं, त्यांनी जर चांगलं बोललं तर फक्त प्रोड्युसर काय करतो, प्रमोशनसाठी वापरेल, 3 स्टार दिले 4 स्टार दिले. पण जे ॲक्च्युली लोक खरंच ₹30, ₹40, ₹50, ₹150 ते ₹1000 तिकीट करून जातात आणि ते येऊन बोलतात नाही यार थोडा आणखीन चला व्हायचं होतं, तर आपण समजू शकतो, मी प्रयत्न करू शकतो. एवढंच माझं म्हणणं आहे. त्यात मला काही कोणाला धोपायचं नाही, काही नाही. अगदीच. प्रत्येकाच्या मताला एक व्हॅल्यू आहे. पण अजयने म्हटल्याप्रमाणे पिक्चर येऊ दे तरी,
आणि तुम्ही तिकीट काढून जा. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचे पैसे खर्च केले, वेळ खर्च केला, मग तुम्ही बोलू शकता नाही यार मला नाही मजा आली असं. करेक्ट. क्रिटिक्स लोकांचं जाऊ दे, छान आहेत, सगळे मस्त आहेत, त्यांची मतं आपापल्यामध्ये मांडतात, ते मला जाम मजा येते. ते जे कॉमेडी क्रिटिक्स असतात ना, हां. ते मला जाम ते खूप छान मजा घेत करतात ना, ते आवडतं मला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.